नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी सांजा ही रेसिपी दाखवत आहे. तर सांजा त्याला कुणी तिखट शिरा असे सुद्धा म्हणतात. चला तर मग मैत्रिणींनो, मी 1 वाटीभर रवा हा भाजायला ठेवलेला आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला रवा मी तेल न टाकता रवा भाजून घेते, कारण कधी हा रवा उरतो. मग हा उरलेला रवा आपला तेल टाकून जर ठेवलेला असेल तर त्याला वास येतो. त्यामुळं रवा मी ही बिन तेलाचाच भाजून घेत असते, कारण तो आपल्याला उरला तर ठेवून देता येतो. तर चला आपण आता यामध्ये मी सांज्यामध्ये काय काय टाकते हे बघूया. यामध्ये मी टाकणार आहे लसूण, 2-3 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हिरवी मिरची, कोथिंबीर, 2-3 लसणाच्या पाकळ्या हे चिरून घेतलेले आहे. आता मी सांज्याला थोडं तेल जास्तच टाकायचे, त्यामुळं हा सांजा टेस्टी बनतो. आता मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. आता 1 पळी तेलामध्ये आता आपण फोडणी करून घेऊया. आता ह्या फोडणीमध्ये आपण मोहरी आणि जिरे थोडे टाकणार आहोत. आता लसूण टाकायचं आहे. आता हा लसूण थोडासा लालसर झाला की मग आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे. मिरचीसुद्धा थोडी लालसर होऊ द्यायची आहे. बघा मैत्रिणी, आता हे व्यवस्थित आता फोडणी आपण बनवून घ्यायची आहे. आता हे हलवून घेतलं की फोडणी आपण बनवून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची आहे. हळद टाकला की त्यावर पाणी ओतून घ्यायचं आहे. तर फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याला 2.5 वाट्या पाणी हे टाकायचं, कारण मी जाड रवा घेतलेला आहे आणि सांज्यासाठी नेहमी जाड रवाच घ्यायचा. 1 वाटीला 2.5 वाटी पाणी आपल्याला टाकायचे आहे. तर बघा मैत्रिणींना, आता यामध्ये मी पाणी टाकलं आहे. आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची. कोथिंबीर टाकून घेतली मी थोडी आणि आता या पाण्याला खूप उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये रवा टाकायचा आहे. तर आपण वाट पाहूया उकळी यायची. तर बघा मैत्रिणींनी, आता आपल्या पाण्याला उकळी येत आहे. आता आपण त्यामध्ये पाण्याला उकळी आली की रवा टाकून व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण याला आम्ही याला सांजा म्हणतो व काही भागांमध्ये याला तिखट शिरा असं सुद्धा म्हणतात. आता बघा मैत्रिणींनो, आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता यामध्ये रवा हा एकदम टाकून घ्यायचा. थोडा रवा टाकला की आपल्याला त्याच्या गाठी तयार होतात. बघा, आता हा रवा मी एकदम टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता हलवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये रवा टाकून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि वाफ येऊ द्यायची आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊ देऊ. आता व्यवस्थित परत एकदा सारखा तो मधून हलवत राहायचं, नाही तर मग तो बुडी लागतो. बघा मैत्रिणींनो, आता हे पाणी आपण व्यवस्थित आता सर्व रवा आपण मिक्स करून घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये. तर बघा, आता आपण 5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपला आता हा सांजा रेडी झालेला आहे. आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. अशा प्रकारे सांजा आपला रेडी झाला. चला मग आपण आता तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. आता हा मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे आणि त्याच्याबरोबर पालकाच्या वड्या सर्व केलेल्या आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही सांज्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.